बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर बोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हरि श्री राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम हरि बोल राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम राजा राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम 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 सीता राम राम रामचंद्र भगवान की जय। पार्वती खंडाला प्रारंभ करत असताना प्रारंभी एक कथा येते. त्या कथेमध्ये विष्णूच्या वैकुंठ धामामध्ये सनकादिक ऋषी भगवान परमेश्वराच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी आल्यानंतर पितृलोकाच्या 3 कन्या आहेत. स्वर्ग लोक असेल, ब्रह्मलोक असेल, कैलास लोक असेल, त्यानंतर पितृलोक. अशा पितृलोकांच्या 3 कन्या होत्या आणि या 3 कन्या भगवान परमेश्वराच्या दर्शनासाठी वैकुंठ धामामध्ये गेल्या आणि या शीलवान आणि धर्मनिष्ठ होत्या, धर्ममूर्ती होत्या. ही 3ही कन्या पितृलोकांच्या कन्या भगवान परमेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून वैकुंठामध्ये गेल्या आणि भगवान परमेश्वराच्या सेवामध्ये रुजल्या. आता तिथं भगवान परमेश्वराचं नामस्मरण करत करत सनकादिक ऋषी आले. आता हे सनकादिक ऋषी कोण होते? भगवान ब्रह्माचे कोण होते? पुत्र होते. सनत कुमार हे भगवान परमेश्वराचे काय होते? पुत्र होते. आणि सनकादिक ऋषी जसं आपल्या भूतलावर संतांना आपण महत्व देतो तसं भगवान परमेश्वराच्या लोकांमध्ये या सनकादिक ऋषींना महत्व होते. आता सनकादिक ऋषी हे भगवान परमेश्वराचे पुत्र होते. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. आता या पितृलोकाच्या 3 कन्या विष्णू भगवान परमेश्वराच्या सेवा करत असताना एवढ्या मग्न झाल्या त्यांना समजलंच नाही आपलं कोण आलं. कोण आलं समजलं नाही. आता सनकादिक ऋषी आता हे कोणाचे पुत्र होते? ब्रह्मदेवाचे. आता लवकर राग आला. ब्रह्मदेवाचे सामर्थ्य होतं म्हणून शाप दिला येते की काय आम्ही आल्यानंतरही तू आमचा अवमान केला, अपमान केला, आम्हाला नमस्कार केला नाही. आता चांगला व्यक्ती जरी असला, थोडं मानपान सन्मान जरी असला, समाज मानणारा असला तर त्याला आपण नमस्कार केला नाही, त्याला राग येतो. तसं या भगवान परमेश्वराची सेवा करत असताना याला समजलंच नाही की सनकादिक आले. हे नमस्कार केला नाही, राग आला. राग आल्यानंतर या सनकादिकांनी त्या 3घींनाही शाप दिला आणि शाप दिल्यानंतर सांगितलं की तुम्ही भूतलावर जन्म घेताल आणि हे वैकुंठ धाम तुम्हाला सोडावं लागेल. आणि मग शाप दिल्यानंतर आपल्याला कोणीतरी बोललं, काहीतरी वाईट बोललं, ज्यावेळेस त्या जागेवर आल्या, शुद्धीवर आल्या, सेवेमध्ये होत नव्हत्या, शुद्धीवर आल्या तर बघितलं सनकादिक ऋषी समोर गडबडीत नमस्कार केला, पण वेळ निघून गेली होती. सनकादिक ऋषींनी शाप दिला. तिघीही शरण आल्या सनकादिक ऋषींना आणि शरण आल्यानंतर सांगितलं, सनकादिक महाराज आमच्याकडून चूक झाली, भगवान परमेश्वराच्या सेवेमध्ये आम्ही मग्न होतो, आम्हाला समजलं नाही तुम्ही मला. मग आता या शापातून आम्हाला मुक्त करा आणि मृत्यू लोकांमधून आम्हाला लवकरात लवकर मुक्ती कशी मिळेल आणि आम्ही परत भगवान परमेश्वराच्या सेवेमध्ये कसं येऊ, त्याचा उत्शाप तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस सनकादिक महाराजांनी 3घी कन्याला उत्शाप देतात. उत्शाप देत असताना तिघींनाही सांगतात की लक्षपूर्वक ऐका. आणि मग सनकादिक ऋषी या 3घींनाही उत्शाप देतात. तर प्रथम जी कन्या आहे तिचं नाव मेनका. मेनकाला सांगतात, मेनका ज्या वेळेस माता सतीचा अर्थ ते नष्ट होईल, नष्ट झाल्यानंतर भीम वाकाच्या घरी आणि तुझ्या उदरी
झाल्यानंतर रामचंद्र प्रभूची जी भाडी आहे तुझ्या उदरी तिचा जन्म होईल. कोणाचा? रामप्रभूची भाडी माता सीतेचा. सीतेचा जन्म त्याच्या उदरी. आणि तिसरी होती कलावती. आणि कलावतीला अभिशाप सनकादिकांनी दिला. तर कलावती ज्या वेळेस कृष्णाचा जन्म होईल त्यावेळेस बरसाण्यामध्ये राधा राणीचा जन्म होईल. आणि त्या राधा राणीची वृषभानाशी तू काय होईल? पत्नी होशील. आणि तुझ्या उदरी कोणाचा जन्म होईल? राधा राणीचा जन्म होईल. असा तिघीलाही शाप दिला. आणि सनकादिक तिथून मुक्त झाले, अंतर्ध्यान झाले. आणि या तिघीही कुठं आल्या? भूतलावर त्यांना जन्म घ्यावा लागला. त्यानंतर हिमवाकाची कथा आहे. ज्या ठिकाणी माता पार्वतीचा जन्म झाला. हिमवाक म्हणजे कोण? हिमालय. आपण ज्याला आता बघतो ना हिमालयामध्ये, उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये जो विस्तीर्ण आहे, विस्तीर्ण खूप मोठा आहे हिमालय. त्या हिमालयाची कथा, तिथं माता पार्वतीचा जन्म हिमालय आणि मेनकाच्या गर्भात झाला. त्या दोघांच्या समन्वयाने माता पार्वती जन्माला आली. त्या माता पार्वतीच्या कथा, जन्माची कथा आहे. भगवान परमात्मा ज्यावेळेस उद्विग्न झाले, सती गेली. सती माता गेल्यानंतर भगवान परमात्मा उद्विग्न झाले आणि अशा ठिकाणी जाऊन पोहोचले. शंकर भगवान परमात्मा तपस्या करायला बसले. का बरं? तर आपलं जीवन साथी निघून गेला. तपस्या करायला बसले. हजारो वर्ष भगवान परमात्म्याने तपस्या केली. इकडे काय झालं? तारकासुर नावाचा एक राक्षस या सर्व देवतांना काय करायला लागला? त्रास द्यायला लागला. मग या तारकासुराचा वध झाला पाहिजे. आता हा तारकासुर एवढा बुद्धिमान होता, तसा हिरण्यकश्यप. याच्याकडून मरण नको, अस्त्राकडून नको, शस्त्राकडून नको, प्राण्याकडून नको, याच्याकडून नको, त्याच्याकडून नको, असं वरदान मागून घेतलं. त्याला वाटलं आपण आता अमर झालो. ब्रह्माच होता, पण त्याचा बाप कोण? भगवान. ज्याच्याकडून वरदान घेतलं ब्रह्माकडून, ब्रह्माचा बाप कोण? विष्णू भगवान परमात्मा. चातुर्य करून त्याला मारलं. तसं या तारकासुराने काय शस्त्र लढवली. त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. आणि प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं मला अमर करा. आता ब्रह्मदेव म्हटले मी अमर नाही, मी मार काय, मी कधी कधी मरतो, मला पण मारावं लागतं. 14 इंद्र संपतात. 14 इंद्र ज्यावेळेस मारतात त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तसे 14 ब्रह्म मेल्यानंतर भगवान विष्णूचा एक दिवस होतो. म्हणजे असा सगळ्यांचा आयुष्यमान दिलेलं आहे सगळ्यांना. ब्रह्मदेव म्हटले मी पण मारणार आहे, मी पण जिवंत राहणार नाही, मी पण मरणार आहे. मग माग तुला जे मारायचं ते माग, पण मारायचं नको मागू, कारण मीच मारणार आहे, तुला कोण जीवन दान. मग त्या तारकासुराने असं मागितलं की त्याला माहित होतं सती माता गेलेली आहे. मग महादेव काय आहे? एकटेच. मग त्या तारकासुराने असं वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाकडून, माझा वध फक्त आणि फक्त महादेवाच्या पुत्राकडून झाला पाहिजे, असं वरदान मला द्या. आता त्या तारकासुराला वाटलं जिथं महादेवाची पत्नी सती माता संपलेली, आता महादेवाचं लग्नच नाही, त्याचा पुत्र कुठून येईल? म्हणून त्या तारकासुराने वरदान मागून घेतलं. एवढा गलाटे झाला, तो सगळ्या देवतांना त्रास द्यायला लागला. आता एकूण मोठे राक्षस सर्वप्रथम जर त्रास कोण देतात? इंद्रदेवाला. इंद्रदेव कोणी? देवाचा राजा आहे. मग इंद्रदेवाला त्रास देत स्वर्गावर सत्ता कर, पृथ्वीवर सगळ्या साधू संतांना त्रास द्या, त्रास द्यायला लागला. तारकासुराची कंप्लेंट करण्यासाठी, तक्रार करण्यासाठी सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले. त्याला आवरा तुम्ही, तुम्ही आता शास्त्र मोकळे झाले, पण त्याला आवरा तुम्ही त्रास देऊ राहिला आम्हाला. जसं एखाद्या माणसाने एखाद्याला जवळ केलं की त्याला वाटतं आपण तोच झालो. ब्रह्मदेवाने याला आशीर्वाद दिला, याला वरदान दिलं, त्याला वाटतं आपण ब्रह्मदेव झालो, त्रास द्यायला लागला सगळ्याला. मग या त्रासातून जरी निवारण करायचं असेल तर अगोदर शंकराचं लग्न होणं गरजेचं आहे. मग शंकराचं लग्न होणं गरजेचं आहे. तर मग भगवान परमात्मा गेले कुठं माहिती? सगळे देवता विष्णू भगवान परमात्माकडे आले. विष्णू भगवान परमात्माकडे विनंती केली, भगवान परमात्मा आता आहे, तारकासुराचं वध करणं गरजेचं आहे. महादेवाला लवकरच बघा सापडवा, जेणेकरून महादेवांचा विवाह होणं गरजेचं आहे. मग महादेव कुठे गेले माहिती नाही. भगवान विष्णूंनी ध्यान लावून बघितलं तर महादेव फार तपस्या करत असताना भगवान परमात्म्याला दिसले. आणि मग दिसल्यानंतर भगवान परमात्म्याचं तप
जो कामदेव आहे त्या नेत्राच्या ज्वाळामध्ये कामदेव भस्म झाला. कामदेव भस्म झाला. आता कामदेव भस्म झाल्यानंतर कामाची पत्नी होती रती. रती होती ती रडायला लागली. माझा पती कशासाठी आला होता? एक तर भांडण दुसऱ्याचं आणि हे तिसऱ्यामध्ये पडलं त्याच्यामध्ये गेला माझ्यावर मारून टाकलं. म्हणून दुसऱ्याच्या भांडणामध्ये कधी जाऊ नये माणसं. कधी कधी आपल्यावर येतं. जसं एक कामदेव भांडण दुसऱ्याचं काय भांडण तारकासुराचं देवाचं आलं कोणाच्या अंगात कामदेवाच्या कामदेव नष्ट झाला तिथं. म्हणून भगवान परमेश्वराच्या कथा कावर ऐकायच्या हे चरित्र कावर ऐकायचं कारण की याच्या ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्या जीवनामध्ये घडतात. म्हणून याच्यामध्ये पुढच्या जीवनामध्ये आपल्यावर काही संकट येऊ नये याच्यातून शिकायचं असतं. म्हणून दोन माणसाच्या भांडणामध्ये तिसऱ्याला पडू नये. पोलीस लोक तिसऱ्याला पकडून देतात. दोन भाग करून जातात. तसं या तारकासुराच्या आणि देवाच्या भांडणामध्ये कामदेव आले. कामदेव नष्ट झाले. मग रती रडायला लागल्यानंतर हा सगळा वृत्तांत इंद्रदेवाने बघितला. मग इंद्रदेव धावत गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव विष्णू आणि सगळे देवता विष्णुदेवाला आग्रह करायला लागले की आता माझ्या वाजता क्रोध फक्त तुम्ही शांत करू शकता. म्हणजे सगळे देवतांनी विनंती केली. सगळे कुठे गेले? महादेवाकडे गेले भगवान विष्णूला घेऊन. आता विष्णू भगवान परमात्मा भगवान परमेश्वराचे लाडके असल्यामुळे सारखं दोघांच्या सामर्थ्य आहे गेले. आणि मग भगवान विष्णूंनी महादेवांना शांत केलं आणि सांगितलं देवा आमच्याकडून चूक घडली. तुमचं तपभंग करण्यामध्ये आमच्याकडून चूक घडली. कामाला आम्ही तुमच्याकडे पाठवलं. जे झालं ते होत झालं. पण आता तुम्ही तुमचा क्रोध शांत करा. पुढे भरपूर आपल्याला कार्य करायचं आहे. कारण तारकासुर देवतांना त्रास देतोय आणि देवतांना त्रास दिल्यानंतर जर देवतांना त्रास दिला आणि या देवतांनी या सृष्टीचं भरण पोषण केलं नाही तर ही सृष्टी चालेल कशी? भगवान विष्णूने समजूत काढली. महादेवांचा क्रोध शांत झाला आणि क्रोध शांत झाल्यानंतर रती जी रडत होती सगळ्या देवतांना नमस्कार केला. सांगितलं माझ्या पतीचं काय? माझा पती पूर्णतः माझ्यापासून उठला. आता मी याला कसं प्राप्त करू? त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी रतीला शाप दिला. सांगितला की द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळे रुक्मिणी सोबत त्यांचा विवाह होईल आणि त्याला त्यांचा जो झालेला पहिला मुलगा आहे तो प्रद्युम्न. प्रद्युम्नच्या रूपामध्ये तुझा नवरा कामदेव जन्माला येईल आणि जन्माला येईल आणि आल्यानंतर त्याला एक राक्षस घेऊन जाईल आणि त्या राक्षसाच्या नगरीमध्ये या प्रद्युम्नाचा वाढ होईल. हा तिथं मोठा होईल आणि नंतर त्याला मारेल. म्हणून तू अगोदर त्या राक्षसाच्या नगरीत जा. ते राक्षस कोण? आपण भागवत ऐकतो. काय नाही शाप दिला भगवान परमेश्वराने. जाऊ दे आपल्या शिवमहापुरात तर उशाप दिला आणि उशाप दिल्यानंतर रतीने काय केलं? ज्या ठिकाणी सगळी घटना घडली ती जागा सोडली आणि त्या नगरामध्ये जाऊन वास्तव्य करायला लागली. त्या राक्षसाचं नाव काय होतं? शंभरीश. बरोबर ना? त्या शंभरीच्या त्या राक्षसाच्या नगरामध्ये तिने वास्तव्य केलं आणि वास्तव्य केल्यानंतर कालांतराने द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा पहिला पुत्र प्रद्युम्न हा त्याला मारणार होता हे त्याला माहित होतं. म्हणून त्याने प्रद्युम्नाला काय केलं? लहानपणीच त्याला काय केलं? गायब केलं. किडनॅप केलं. आताच्या भाषेमध्ये किडनॅप केलं. बरं किडनॅप केल्यानंतर प्रारब्ध कसं असतं बघा. जसं तुमचं प्रारब्ध आहे तसं तुमच्यासोबत घडणार असतं. शंभरीशनं काय केलं? प्रद्युम्नाला किडनॅप केलं. काय केलं? किडनॅप केलं आणि त्यांनी काय केलं? प्रद्युम्न तेव्हा काय 5-6 महिन्यासाठी बाळ प्रद्युम्न त्याला समुद्रामध्ये ठेवलं. त्याला वाटलं आता हा काही आपल्याला करून देईल. पण समुद्राने त्याला परत त्याच्या नगरीमध्ये आणून ठेवलं आणि मग हे जे द्वारपाळ होते ते घेऊन त्या शंभरीशकडे गेले की महाराज कोणीतरी लहान लेकरू आपल्या या समुद्राच्या द्वारे येऊन आपल्या नगरीपर्यंत पोहोचलं. याला आता काय करावं? मग त्यांनी त्याचा सांभाळ केला. कोणी? शंभरीश. त्याचा सांभाळ केला. त्या प्रद्युम्न मग नंतर याला काय झालं? प्रद्युम्न याला मारलं. आता ही रती जी होती ती त्या
बघायला लागली आणि हा याच्या अंतःकरणात भाव काय जागृत झाला ही आता माझी आई. आणि मग भाव जागृत झाला तर हा लहानाचा जसा जसा मोठावर गेला तारुण्याला प्राप्त झाला, रतीची मनस्थिती बदलली आणि जी आई म्हणून सांभाळ करीत होती ती त्याची काय झाली, त्याच्याकडे ती कोणत्या भावाने बघायला लागली, पतीच्या भावाने बघायला लागली. मग ज्यावेळेस प्रदीपने तिला विचारलं, तुम्ही मी ज्यावेळेस लहानपणापासून मी बघतोय तुम्ही मला लहानपण मोठं केलं, मी आई म्हणून तुम्हाला म्हणतोय, परंतु जसं माझं तारुण्य आलं तसं तुमच्या भावामध्ये बदल झाला आणि तो भाव तुमचा पहिले माझ्या आईविषयी होता, आता तो बदलला का बरं? मग रतीनं पूर्वजन्मातल्या सर्व घटना प्रद्युम्नाला सांगितल्या. कोणी माझे कोण आहात, पती राजा आहात. आणि मग नंतर भागवतामध्ये फार मोठी कथा आहे. नंतर मग हा जो प्रद्युम्न शंभरीशनं पळवला होता, रुक्मिणी मातेला फार दुःख झालं होतं. मग नंतर परत त्या शंभरीशला मारून प्रद्युम्न आणि रती भगवान परमेश्वराकडे गेले, श्रीकृष्णाकडे. रुक्मिणी माताला आनंद झाला की माझा मुलगा परत आला, अशी कथा. रतीला शाप दिला आणि शाप दिल्यानंतर सर्व जेवण इतर ध्यान झाले, भगवान परमात्मा ही निघून गेले. मग भगवान परमात्मा विघ्न झाले. मग भगवान परमात्म्याचा विवाह होणं गरजेचं होतं, तारकास म्हणजे आपलं करायचं लागला. आता काय करायचं? मग भगवान परमात्म्याला सगळ्यात विनंती केली, आता तुम्ही विवाहाला तयार व्हा. भगवान परमात्मा म्हणायला तयार म्हणजे कारण सती मातेचं जाणं भगवान परमात्म्याला अजून मान्य नव्हतं. मग भगवान परमेश्वराने विष्णू भगवान परमेश्वराने काय केलं की नारदला बोलवलं. नारदला बोलवल्यानंतर नारदला सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, हिमवाता आणि मेनकाच्या घरी जा आणि त्यांना तपस्या करायला सांगा. काय करा, तपस्या करायला सांगा. आता मी अगोदर जसं बोलून गेलो, 9 दाम्पत्याने तपस्या करणं गरजेचं आहे. चांगलं जरी आपल्या पोटी अपत्य जन्माला घालायचं तर तपस्या करणं गरजेचं आहे. म्हणून नारदजी विष्णूजींचा आग्रह म्हणून हिमवात आणि मेनकाच्या घरी जातात आणि त्यांना सांगतात तुम्ही तपस्या करा. तपस्येनं काय होईल, तपस्येनं माता प्रकृती जगदंबा प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाल्यानंतर तिला मागणं मागा की तुम्ही माझ्या घरी जन्म घ्या. म्हणून ही मागणी अशी माता आपली जिजा मातांनी भवानीला केली होती. कोणाला, त्या शिवनेरीवर भरा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं कोणती देवी होती, शिवाई देवी. तिला तिच्या समोर मागणं घातलं होतं की असा पुत्र मला दे. या सर्व धर्माचं चक्र, हे परचक्र जे आलेलं आहे ते पूर्णतः नष्ट करेल आणि नष्ट करून आपल्या धर्म संस्कृतीचा प्रचार जो करेल असा मला पुत्र दे. म्हणून तप केलं होतं तिच्या माताने. म्हणून मोठी जन्माला आला मुलगा. शिवाई देवीची साधना केल्यामुळे नाव ठेवलं शिवाजी. म्हणून आपण ते चांगलं जन्माला घालायचं असतं तर काय करा, तप करा. तप पत्ते चांगलं जन्माला येत असतं. मग तप करायचं म्हणजे जंगलात जाऊन बसायचं नाही, डोंगरात जाऊन बसायचं. तप कशाला होतं, घरी ज्ञानेश्वरी वाचणं, घरी गाथा वाचणं, घरी भगवान परमेश्वराचा जप करणं, हे पण तपच आहे. एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, त्याग करणं म्हणजे घराला त्याग नाही करायचं. ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करणं, त्याला पण काय म्हणतात, तप म्हणतात. तप करणं गरजेचं आहे. आता नियम इतके धर्मशास्त्रामध्ये आता नियम कोणी पाळत नाही, त्याच्यामुळे पाळत नाही मी सांगत नाही. नियम भरपूर आहे. मग हिमवात आणि मेनकाला नारदजी आज्ञा करतात की तुम्ही तपस्या करा, माता जगदंबेला प्रसन्न करा आणि प्रसन्न करून तुम्ही तिला आग्रह करा की तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या. मग नारदजी संत होते म्हणून संतांचा आग्रह म्हणून हिमवात आणि मेनकाने दोघांनी संयुक्त तपस्या केली. आणि तपस्या केल्यानंतर माता जगदंबा प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न झाल्यानंतर विनंती केली दोघांनी की तुम्ही आता आमच्या पोटी जन्म घ्या, दोघांच्याही पोटी जन्म घ्या. म्हणून मातांनाही या सर्वांनी आग्रह केला होता की आता तुम्ही सतीच्या रूपामध्ये असताना तुम्ही स्वतःला संपवून घेतलं. आता तुम्ही ही प्रकृती जरी चालवायची असेल, प्रकृती म्हणजे दुसरं कोणी नसून माता भगवती आहे. ज्या प्रकृतीच्या आपण ओरबाडे वाढतो ना, जसं जंगल वाढत नष्ट होत चाललेले, झाडं नष्ट होत चाललेले, जसं जसं तुम्ही हे नष्ट करता तसं तसं तुमच्यावर आघात येणार. प्रकृती दुसरं कोणी नसून जगदंबा आहे, माता आहे आपली माता. म्हणून तिला सांभाळणं गरजेचं आहे. सगळ्या संतांनी आपल्या ज्ञानोपाय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, नगरीची रचावी, जलाशय निर्मावी, पण हे करत असताना नगर व्यसत असताना महावने लावावी मनोहर. आपण नुसतं झाडं तोडत चाललो पण लावण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नाही. म्हणून आज आता ज्यांचा जन्म एवढा पाऊस का झाला, जेवढे झाडं तुम्ही तोडत आहात तेवढं तापमान वाढणार. या पृथ्वीला जर शांत कोणी करत असेल तर झाडं करतात. म्हणून झाडं जसे जसे नष्ट होणार तसं तसं तापमान वाढणार.
जपा. ही प्रकृती दुसरी तिसरी कोणी नसून आता जगदंबा या सगळ्यांनी आग्रह केला तुम्ही असा आमचा ध्यानात राहता आता प्रगट व्हा. या सृष्टीला चालवायचं ही प्रकृती चालवायची तर तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्यांचा आग्रह म्हणून देव हिमवाकाने मेनकाच्या घरी माता प्रगट झाल्या आणि प्रगट झाल्यानंतर दोघांनाही शुभ आशीर्वाद दिले की मी तुमच्या घरी जन्माला येईल. आणि जन्माला येईन असं म्हटल्यानंतर बरेच दिवस झाले आणि मेनका माताला गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्यानंतर त्यांचा जन्म झाला हिमवाकाने मेनकांच्या घरी. पर्वतांचा जो राजा आहे ते म्हणजे हिमवाक हिमालय त्यांच्या घरी जन्म झाला हिचा म्हणून नाव काय ठेवलं पार्वती. बोलिये पार्वती माता की जय. पार्वती माताचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर अतिशय सुंदर असं ती प्रकृती माता जगदंबा म्हणल्यावर याच्यामध्ये काही कमी असत अतिशय सुंदर दिसणारी साधा एखाद्या लेकरू जर बघितलं आपण दुसऱ्याच व्हायचं पण आपल्याला काय वाटतं कडावर बसून सुंदर दिसायला असतं आता ती माता आहे किती सुंदर असं दिसायला. सगळ्यांना आनंद झाला विशेष घेऊन वाचायला माझ्या घरी माता जन्माला आल्या म्हणून इतका आनंद भाव तिच्या पाशी निर्माण झाला इतका आनंद निर्माण झाला म्हणून सगळ्यांनी तिथं काय केलं हिमवाकाने सुंदर असं ब्राह्मणांना पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर भविष्य बघितलं कोणाचं पार्वती मातेचं. आता आपल्याकडे प्रघात आहे ज्यावेळेस नवीन एखादं मुलं जन्माला येतं त्याचं नाव ठेवायचं असतं काही करायचं असतं त्याचं भविष्य बघायचं असतं तर ब्राह्मणाला विचारून ठेवतात. का बरं धर्मसंस्कृती अशी सांगते की मुलाचं नाव ठेवत असताना आता प्रघात असा पडला आपण एवढं मूर्खापणे वागतोय की पाश्चात्य संस्कृती आपल्या डोक्यात एवढी जाऊन बसली की आपण आपल्या धर्माचा विचारच करत. आपली संस्कृती सांगते की ज्या वेळेला ज्या दिवशी ज्या कालावधीमध्ये ते मुलगा जन्माला आला त्या कालावधीमध्ये राशीचं भविष्य काय होतं हे सर्व जे ग्रह आहेत ते कोणत्या वेळेमध्ये कुठं उपस्थित होते याला सगळ्यांना ग्रहित धरून रास नावावर आपल्या मुलांची नावं ठेवली पाहिजे. कशावर रास नावावर आपण रास नाव सोडून दिले रास नावावर मुलांची नावं ठेवली पाहिजे. ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस जी घटना घडते या सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्यावेळेस जे काही देवता उपस्थित असतात त्याला साक्षी धरून जे नाव करतील त्या अक्षराला धरूनच आपल्या मुलांचं मुलींचं नाव ठेवलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या त्याच्या जीवनामध्ये काही तुला अडचण नाही म्हणून धर्मशास्त्राने सांगितलेलं. आता आपण कसं करत नाही आता प्रघात असं झालेले काही काही ठिकाणी आईचा अर्धा नाव वडिलांचा अर्धा नाव त्याच्यामध्ये पोराचं नाव ह्या उलटे कामं करायला लागलो म्हणून मुलं पाहिजे सोयीची व्हायना ती उलटे धोरण करायला गेले एक व्हायला लागतो. त्याचं कारण काय आपण आपल्या हाताने आपल्या हात पायावर काय सगळं मारून घेतो. धर्मशास्त्र सांगतं की रास नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवलं आपण मुलगी आहे. अतिशय त्यांना आनंद झाला. ब्राह्मणांना बोलले ब्राह्मण पार्वती मातेचं काय सांगितलं भविष्य सांगितलं. भविष्य सांगणारे सगळेच चांगले असतील असं नाही. श्रीकृष्ण परमात्म्याचं भविष्य एकाने सांगितलं कोणी महाभारत याला खड्डा करण्याला करून टाका. आता यशोदा माता म्हणे तुम्ही खड्डा करून पुरा टाका करून टाका म्हणतो ते गर्गाचार्याचं म्हणे आज चांगलं होणार त्या गर्गाला काय कळतं म्हणून सगळे चांगले असतील असं नाही. पार्वती मातेचं भविष्य सांगताना की हिला जसं जसं इथं वय वाढत चालू येईल त्यावेळेस तिला वैराग्य प्राप्त होईल तपस्या करून कोणाची पत्नी होणार आहे महादेवाची पत्नी होणार आहे आणि एवढी भयंकर तपस्या करणारे म्हणजे प्राप्त करण्यासाठी आपल्या वराला पतीला प्राप्त करण्यासाठी फार मोठी तपस्या ही करणार आहे असं भाटिक देवी केला आणि यांना चित्तपटी वागायला आणि कारण की आवडती पत्नी होती मुलगी होती आवडती मुलगी म्हणल्यावर मग काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे तिला एवढ्या लाडामध्ये वाढवलं तसं जसं पार्वती मातेला कळायला लागतं समजलं की आपल्याला तपस्या करणं गरजेचं आहे कारण की मी दुसरी तिसरी कोणी नसतो कोणी जगदंबा आहे माझे पती कोणी अगोदरच ठरलं आणि त्यामध्ये विशेषतः नारदांनीही माता पार्वतीला अनुग्रह दिला. नारदांची काय झाली शिष्य झाली माता पार्वती नारदांची शिष्य झाली. नारदांना गुरु करून घेतलं आणि गुरु करून घेतल्यानंतर विष्णू भगवान पार्वतीने जसं सांगितलं होतं नारद मुनी पार्वतीला जाऊन सांगा तुम्ही की तू तपस्या कर महादेवाला प्रसन्न कर महादेवाला लग्नासाठी काय कर मागणी घाल. मग पार्वती आपल्या कोणी जसं सांगितलं तसं पार्वती माता करायला लागली. पार्वती मातेना आपल्या वडिलांची आणि आईची आज्ञा घेऊन पार्वती माता तप करण्यासाठी निघाली. हिमालयाच्या अशा
अडचणी स्थानावर गेली तर भगवान परमेश्वराची तपस्या करायला लागली. आणि मग आई वडिलांनी आज्ञा दिली. आता सहजासहजी आपली मुलगी आपला अपत्य दूर जाणार म्हटल्यावर थोडा त्रास होतो, परंतु त्यांच्या हितासाठी थोडे निर्णय घ्यावे लागतात. ही मोकाळीपेक्षा मैनाकाने परवानगी दिली. माता पार्वती निघाली. एक नाही दोन नाही तर हजारो वर्ष माता पार्वतीने काय केलं, महादेवाची तपस्या केली. आता तपस्या पार्वती मातेने कशी केली याचंही वर्णन आलेलं आहे. कशी तपस्या केली. आता आपल्याला वाटतं महादेव आपल्याला भेटतो फार सोपं आहे. किती सोपं आहे. एक लोटा जल सर्व काम काल. आता ती त्याची भारी आहे पत्नी, बरं ती आता होणारी का नाही अगोदरपासून. आता ती परत त्याला प्राप्त करण्यासाठी किती तपस्या करते. मग तो आपल्याला खरं देतो भेटत नाही लोट्यामध्ये, किती तपस्या करते. असं म्हणतात पार्वती माता हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन अशा ठिकाणी जिथं कोणीच नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, पक्षी नाही, कोणीच नाही, अशा ठिकाणी जाऊन तपस्या करते. आता हिमालयामध्ये कोणी गेले नाही, तिथे गेल्यानंतर किती गर्मी लागते आपल्याला, गर्मी लागते, गर्मी लागते. तिथं काय बरोबर. आता एवढ्या थंडीमध्ये जाऊन तिथं तापमान किती असतं, सगळ्यात खाली -डिग्रीमध्ये असतं. -डिग्रीमध्ये गेलेलं तापमान हे शरीराला आपल्याला जगू देतं का नाही. आणि काहीच तरी आपण हे केलं अजून वाढत गेलं या शरीराला काय करत कारण थंडीनं आपला काय होतो, मृत्यू होतो. अशा ठिकाणी माता पार्वती तपस्येला सुरुवात करते. मग सुरुवातीपासून तपस्या करते. बरेचसे दिवस जातात. नंतर उभा राहून तपस्या करते. नंतर एक पायावर उभा राहून तपस्या करते. पहिले फलाहार घ्यायची, फलाहार ही बंद केला. मग झाडाचे जे पानं पडायचे ते पानं पडलेले पानं खायचे, त्याच्यावर तपस्या करायची. तरी भगवान परमात्मा येत नाही. मग ते खाणंही बंद केलं. मग तुझी येणारा जो वायुमंडळाचा जो वायू आहे त्याला प्राशन करायचं. काय करायचं, तपस्या करायची. असं एक नाही दोन नाही तर 1000 वर्ष पार्वती मातेने काय केली, तपस्या केली. किती 1000 वर्ष. तेव्हा तो भेटला कोण, जो भूतासोबत राहणारा. मग आपल्याला जर भेटायला लवकर तो पण आहे त्याला प्राप्त करणं. बरं ही तपस्या माता पार्वतीने काय केलं, काय केली. ज्यावेळेस भगवान शंकराला जे सर्व देवता मानवत होते ना की तुम्ही पार्वती मातासोबत लग्न करा, तेव्हा शंकर म्हणते की मी तिच्यासोबत लग्न करेन, पण तिची परीक्षा अगोदर बघेल. परीक्षेशिवाय मागणी केला माझा जाऊ घेणार. आता ही परीक्षा आहे. मग परीक्षा कशाची, मुलाकडे घर असलं पाहिजे, मुलाकडे शेती असली पाहिजे, मुलाला नोकरीला असला पाहिजे, मुलाकडे सगळं असलं पाहिजे, मुलाचे आई वडील नसले पाहिजे. यासाठी परीक्षा यासाठी परीक्षा आहे. पहिली परीक्षा पहिले. आता पहिले तुमच्या काळामध्ये चांगलं होतं, मुलगा येऊ मुलगी नाही येऊ एकदा जमलं. आता नाही अवघड झालं. पण भगवान परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी चांगला, मला असं वाटतं ज्याचा जो चांगला आहे त्याला प्राप्त करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावंच लागतात. जे चांगले त्याला प्राप्त करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावंच लागतात. म्हणून चांगलं भेटण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. होत असतं तर होत आहे, परंतु आपल्याला भेटत नाही म्हणून गडबडीत कोणालाही धरून आणायची कारण आपली पूर्ण जिंदगी बरबाद करून घ्यायची नाही. मग काळजी करायची नाही. पण काळजी ज्याचं लग्न व्हायचं त्याला नसते, बाकीच्याला काळजी असतं. याचं लग्न तुम्ही कधी करता त्याला काळजी नाही द्यायची, त्याला काळजी नाही. पण बाकीचे काय म्हणतात, याचं लग्न, बाकीचे कावर म्हणतात ते लसर होते. कावर आम्ही एक तर गुतून पडलो, आम्ही आता गुतून पडलो ना, आम्हाला तर मोकळं फिरता येत नाही. मग आम्ही गुतून पडले असताना हा कसा काय फिरतो. मग याला पण काय केलं पाहिजे, गुतवलं पाहिजे. आहे का नाही. आम्ही जे मोकळं फिरतो ते बंद झालं कशामुळे, लग्नामुळे. हा मोकळा फिरतो ना, मग याला पण गुतून टाका. मग काय म्हणतात, याचं लग्न करू, त्याला काळजी नसते. तसं माता पार्वतीने शिव भगवान परमात्मा म्हटले मी तिची परीक्षा ना. आता मग परीक्षा बघायची तर कशी बघायची. भगवान परमेश्वराने काय केलं, माता पार्वती ज्या ठिकाणी तपस्या करत होती त्या ठिकाणी सप्तऋषी पाठवले. सप्तऋषी पाठवले आणि या सप्तऋषींना सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन माझ्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोला. कोणाला पार्वतीला. आता तपस्या परीक्षा बघायची म्हणलं सहजासहजी परीक्षा बघणं होत नाही. तर कितीही कठीण काळ आला आणि या कठीण काळात
कठीण काळामध्ये माता पार्वतीचे विचार बदलतात बदलतात का याचा सगळा अनुभव शंकराला घेतला होता. मग सप्तऋषी पाठवले. सप्तऋषी पाठवल्यानंतर गेले माता पार्वती पाशी विचारलं. भ्रमण करत असताना आता ऋषी दिसल्यामुळे माता पार्वती म्हटल्या ऋषीवर्य. आता ऋषी म्हटलं तर त्या दत्त आले उठले आणि प्रणाम केला त्यांना. तुम्ही एवढे सगळे कसे आले? या निर्जन कारण काय? सत्य ऋषी बेटा तुम्ही तर काय करते? काय नाही म्हणे, तपस्या करते. कशासाठी? नाही, मला उत्तम वर भेटावा. उत्तम वर भेटावा. भरपूर पाहिजे तुला? नाही नाही, मला कोण पाहिजे? महादेव पाहिजे. माझ्या लग्नासाठी पतिराज म्हणून महादेव पाहिजे. मग हे सप्त ऋषी कशाला महादेवाच्या मागे लागली? तू काही चांगला आहे का? गळ्यामध्ये थापा घाल. तर त्याच्या सोबत माणसं चांगले नाही. कशाला त्याच्या मागे लागते? त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले चांगले पडले तर त्यांच्या सोबत माता पार्वतीने सगळ्याच ऐकून घेतलं, नकार दिला. ते जे भरपूर माता पार्वतीला बनवण्याचा प्रयत्न नकार दिला, निघून आले. आणि निघून आल्यानंतर मग हे असफळ ठरले. मग शेवटी एक उपाय म्हणून भगवान परमेश्वरी ब्राह्मणाचं रूप धारण केलं. कोणी? महादेवाने ब्राह्मणाचं रूप धारण केल्यानंतर आणि माता पार्वतीच्या ठिकाणी तपस्या करत होती. गेले. गेल्यानंतर माता पार्वतीची तपस्या करत होती. तो परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला भगवान. आता तेव्हा एका ठिकाणी जाऊन बसली, तपस्या करायला ध्यानात होती. ध्यानात होती. माता पार्वतीने बघितली कोणीतरी साधू आलं आणि साधू झाडाखाली तपस्या करतायत. यांचा आशीर्वाद घेतल्यावर लवकर आपल्या मागे प्रसन्न होईल. आता ते कोण? महादेव होते. ब्राह्मणाच्या रूपामध्ये झाडाखाली बसलेले. गेली तिथं, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, ऋषीवर्य तुम्ही इकडं कसे आला? काय प्रयोजन तुमचे? भगवान परमेश्वराने सांगितलं काही नाही, भ्रमंती करत असता तुम्ही आलो. पण आमचं ठीक आहे, आम्ही ऋषी, आम्ही सगळे घेणारच माणसं आहे. पण तू इकडे काय करते? एवढी सुंदर होती दिसायला आणि या वनामध्ये या गंगामाच्या तीर्थस्थानी काय करते तू? काही नाही, फक्त मला तपस्या करत होते. मला महादेव माझे पती पाहिजे. भगवान परमेश्वराने ऐकलं. आता परीक्षा घेणार कोण? स्वतः महादेव. ऐकलं. मग ऐकल्यानंतर बोलायला कशाला त्याच्या मागे लागली? काय बोललं त्याच्यामध्ये? ज्याचं राहण्याचं ठिकाण नाही, ज्याचं मायबापाचं ठिकाण नाही, ज्याला कुळ नाही, ज्याचा आजार नाही, ज्याचा बदला नाही, ज्याची माय नाही, बाप नाही, अशा सोबत तू कशाला? लग्न कोणासोबत झालं पाहिजे? ज्याला खानदान असलं पाहिजे. ज्याचं खानदानच नाही त्याच्यासोबत कशाला लग्न करते? महादेवाचं खानदान आहे. महादेवाला आई वडील कोणीच नाही त्याला. तो स्वयंभूई स्वतः प्रकट होतो, स्वतः अंतर्ध्यान होतो, स्वयंभूई. महादेव असं बोलायचं. एवढ्यावर पार्वती माता आहे. महादेव भगवान परमात्मा ब्राह्मणाच्या रूपामध्ये काय म्हणतात? त्याच्यासोबत लग्न करून बघतो. तुला ते चांगला नवरदेव देतो, चांगला नवरदेव देतो. मग जर काम करतो चांगला नवरदेव याला काही घेऊन बसली, तिचा भस्म लावतो अंगाला. त्याच्याकडे कपडे पण नाही घालायला. वाघाच्या कातडी उघडतो हिरत. त्याच्यासोबत मग विष्णू सोबत लग्न कर. विष्णू सोबत किती सुंदर दिसतो विष्णू. ज्याचं स्वरूप असं आहे, कोटी सूर्य चंद्राला जो पिकं काढतो असं त्याचं स्वरूप आहे. विष्णू सोबत लग्न करतो असं भगवान परमात्मा म्हटले. पार्वती मातेला बोलवलं. पार्वती मातेला सांगितलं की माझ्या पूर्ण जे मला वचन दिलेलं आहे, जो आदेश दिलेला आहे, नारदांनी सांगितलं होतं तुझे पती कोण होणार आहे? महादेव. जो आदेश दिलाय, जे वचन दिले त्याच्यानुसारच मी जगणार. आणि जर तुम्हाला जर तसं वाटत असेल की तुझ्यासोबत लग्न करावं, तर आताच मी तुम्हाला सांगते तुम्ही निघून जा, नाही तर माझ्या मुखातून तुम्हाला मी काहीतरी वाईट बोलत. परमात्मा समज भगवान परमात्मा पार्वती माता ऐकणार नाही म्हणून भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर पार्वती माताला दर्शन दिलं. ही वाकालाही समजलं की भगवान परमात्मा आलेले आहेत. म्हणून दोघंही आले. दोघांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान परमेश्वराने सांगितलं जा आता तुम्ही लग्नाची तयारी करा. आणि लग्नाची तयारी करत असताना मी नारदांना आणि विष्णूंना सांगतो की आमंत्रण द्यायचं. मग या दोघांनी आशीर्वाद घेतला. भगवान परमेश्वराच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आता भगवान परमेश्वराच्या लग्नाची तयारी झाली. मग तयारी करत असताना अगोदर लग्नाची तयारी तुम्हाला चांगली माहिती आहे, आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती आहे लग्नाची तयारी केली का नाही? लग्नाची तयारी सुरू झाली. मग विष्णू भगवान परमेश्वराने काय केलं? नारदांना सांगितलं की जा मुलीचे जे घरचे त्यांचं काय म्हणते, काय हुंडा गिंडा काय देणार आहे का नाही, सगळे विचारून या तुम्ही.
गेल्यानंतर हिमवाग मेनकांना भेटले. आता हे महादेवाचं दर्शन घेतलं होतं, पण मेनका जी होती भगवान परमेश्वराची सासू, ती अगोदर म्हटली मला जावायचं काय पाहिजे, मुखदर्शन करायचं, जावायचं मुख मागवायचं. आता असा प्रश्न केला, नारदाला धाम होता. आता नारद म्हटले याचं जरी श्रीमुख जरी बघितलं मेनकाने, हा कसा दिसतो, कसा दिसतो महादेव, चांगल्यात जरी पाहिलं त्याला तर त्याला काय होतं, त्याचं स्वरूप कसं आहे. मग याचं जरी खूप पाहिलं मेनकाने, याच्यात लग्नही होतं अडचण जाईल आपलं, म्हणजे लग्नाची सुरुवात करण्याच्या अगोदर तर नमोडच नाही. आता काय करावं, नारदाला चिंता पडली. नारदाला चिंता पडली, नारद तिथून कशी गती सटली, कोणाकडे आली, विष्णू भगवान आले. विष्णू देवाला सगळं सांगितलं की आता हे मेनकाची हे भगवान परमेश्वराची पार्वती माताची आई, तिला भगवान परमेश्वराचं मुख बघायचं, मुख भगवान परमेश्वराचं बघायचं. कसं भगवान परमेश्वराचं मुख बघायचं, विष्णू भगवान परमेश्वराचं यांच्या सोबत यांचं कसं पुढं काढावं, म्हणजे विष्णू भगवान परमात्म्याची मी करून घे नवदेवाचं कसं बघायचं, कसं तुम्ही नाराजी काय करा, पत्रिका छापा म्हणे, चांगले प्रिंटवाले बघा, पत्रिका छापा, सगळ्याला भगवान परमेश्वराच्या लग्नाचं आमंत्रण द्या, आणि आमंत्रण द्या, आणि आमंत्रण म्हणजे सगळ्यांना सांगायचे भगवान परमेश्वराच्या विवाहाला आपण सगळे उपस्थित राहा, आपण सगळ्यांना आमंत्रण पाहिजे. तर हा भगवान परमेश्वराचा सुंदर असा विवाह आपण संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी थोडं भजन बघू. भजन घेऊन भगवान परमेश्वराचा सुंदर असा विवाह नवरदेव नवरी तयार झाल्यानंतर घेऊन या. गोविंद राधे राधे गोपाल राधे, गोविंद राधे राधे गोपाल राधे, राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे,
परमात्म्याचं मुख पाहिलं म्हणून हट्ट धरला नाही काही. मग भगवान परमात्म्याचं मुख कसं दाखवायचं? तर असं त्यांचं भगवान परमात्म्याच्या लग्नाची तयारी चालू. आता भगवान परमात्म्याची लग्नाची तयारी सुरू झाली. नारदांनी सगळ्यांना पत्रिका दिली. आपल्याला भेटल्यात सगळ्यांना पत्रिका कालच दिली. सगळ्यांना कालच आमंत्रण दिलं होतं. त्याच्यामुळं सुंदर असं भगवान परमात्म्याच्या विवाहाची तयारी झाली. आता जी चिंता होती काय, मेनकेला भगवान परमात्म्याचं श्रीमुख बघायचं आणि हट्ट धरला होता पार्वतीच्या आईने की जोपर्यंत आता तिला महादेव कसे आहे ते बऱ्याच जणांनी सांगितलं होतं तिला. आता नवीन दाम्पत्य लग्न करायचं म्हटलं तर मुलीकडचीही विचारपूस करतात आणि मुलाकडचीही विचारपूस करतात. मुलगा कसा आहे, व्यसनी आहे, तंबाखू खातो का दारू पितो, काय काय करतो तो, सगळं विचारपूस करतात लोक. मुलाच्या माघारी करतात, मुलीच्या माघारी करतात. मुलगी कशी आहे, घरात सगळ्यांना सांभाळून घेणारी, गौंदड बोलणारी, तिला स्वयंपाक येतो का नाही, काकांच्या भाकरी खाऊ घालणारी, सगळी विचारपूस आपण करतो. तसं माता मेनकेला पार्वती माताच्या आईला सगळ्यांनी सांगितलं होतं महादेवासोबत तुझ्या मुलीचं लग्न महादेव दिसायला का फेसबुक लागा म्हणून हट्ट झाला. हट्ट स्त्री हट्ट जोपर्यंत भगवान परमात्म्याचं मुख मी बघत नाही तोपर्यंत देवाला उभं राहून देत नाही. पुढं लग्न मंडपात. मग आता ही चिंता घेऊन नारद मुनी वैकुंठमध्ये भगवान परमात्म्याकडे गेले. कोणाकडे? विष्णूकडे. आता विष्णू भगवान परमात्मा कसे होते? चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आता मग भगवान परमात्म्याच्या पत्रिकाही देऊन ठेवल्या. हळदीचा हळदी अगोदर मेहंदीचा समारोह, ते केळवण असते. आता केळवणचा प्रकार हा केळवणही झालं. आता कोणाकोणाकडे जेवायला गेले? आता तुम्ही बघून घ्या कोणाकोणाकडे जातात जेवायला. मामाकडे जातात, मावशाकडे जातात, सगळ्याकडे जाऊन आले भगवान परमात्मा. त्याला कोणी नाही, एकटाच येतो. केळवणही झालं, सगळं झालं. मेहंदीचा प्रोग्राम. आता वराडी मंडळी कशी काढायची? मग याचं निवेदन विष्णू भगवान परमात्म्याने लावलं. कसं लावलं? सगळेचे देवता होते, सगळ्यांना भगवान परमात्म्याने प्रार्थना केलं. आता हा सगळा भार आपल्याला उचलणं आहे, उचलणं आहे. कारण की पुढचं जरी आपलं जीवन सुधार करायचं असेल, सगळ्या राक्षसांचा वध करायचा असेल तर हे सगळं लग्न आपल्याला काय करणं, आपल्या खाली उचलणं. लग्न करायचं म्हणलं मध्यस्थी मंडळी मंदिर असणं गरजेचं. त्याऐवजी व्यक्तिगत मधले फिसकले, लग्न मोडलं. तसं भगवान परमात्मा विष्णू भगवान परमात्मा म्हणते देवाचं लग्न आपल्याला करायचं, आपण गरजेचं आहे. मग भगवान परमात्म्याने सगळ्याला आदेश दिले. काय आदेश दिले? भगवान परमात्म्याने सांगितलं आता पार्वतीची जी आई आहे मेनका, तिनं आग्रह धरला की भगवान परमात्म्याचं मुख बघायचं. चिंता सगळ्याला पडली. विष्णूने काय सल्ला दिला? आता ती चतुरातो शिरोमणी विष्णू भगवान परमात्मा अगोदर सगळ्यांना सांगतात की हे बघा, आता भगवान परमात्म्याला आपल्याला घेऊन जायचंय, वराडी मंडळी सोबत आपल्याला जायचं, सगळे लांडी घेऊन जाणार, तिथं डीजे वाजणार, तिथं सगळे नाचणार. मग कसं घेऊन जायचं भगवान परमात्म्याला? मग आता वरात आल्यावर कशी येते? वरात लपून येते का नाही? उघड येते ना. गावामध्ये वराती वराडी मंडळीने प्रवेश केले की सगळ्यात लपून तयार होतं. ती वराडी आली, वराडी आली, लग्नाची तयारी सुरू करा. मग वराडी मंडळी कसे जाणार तिथं याचं निवेदन विष्णू भगवान परमात्मा लावतात. मग सर्वप्रथम विष्णू भगवान परमात्मा सांगतात इंद्राला, इंद्रा तू काय करायचं? वराड निघली की तुझे सगळे जे देवता आहेत तुझ्या अधिष्ठित, तू तुझे धारण केलेले, तुझे ऐकणारे जे सगळ्या देवतांना, अग्निदेव असेल, वरुण देव असेल, वायुदेव असेल, या सगळ्या देवतांना तुझ्या पुढे घ्यायचं आणि तुझा जो सात तोंडाचा हत्ती ऐरावत त्याला काय करायचं? पुढे ठेवायचं, त्याच्यावर तू बसायचं आणि सगळ्यांना माझ्याकडून काय कपडे मी करून देईन. लग्नाला काय असतो? आहे. आता विष्णू सगळ्याला आहे. मग इंद्रदेवाला सांगितलं की सात सोन्याचा तुझा जो हत्ती, तो हत्ती तू अगोदर घेऊन यायचं, त्याच्यावर बसून तू पुढे चालायचं. तू पुढे निघला की तुझ्या मागे सगळे आहे, सगळं जेवढं वैभव असं तुझ्याकडचं स्वर्गातलं सगळं घेऊन ये. कारण जेणेकरून हिमवाकाच्या नगरीमध्ये आपण प्रवेश केला तर लोकांना वाटलं पाहिजे आपण किती मोठ्या लोकांचं या हिमवाकाने किती मोठा जावाई आणलाय लग्नासाठी, असं वैभव घेऊन चाल. एक नंबरला इंद्रदेव. इंद्रदेवानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुमचं जे वैभव आहे, तुमचा जो राजहंस आहे त्याच्यावर तुम्ही बसा आणि तुमचं दैदिप्यमान वैभव
म्हणतात विष्णू जे आपण तुम्ही म्हणतात तेच पूर्व दिशा, कारण की आता तुम्ही एवढा खटाटोप करताय त्याच्यामुळे तुमच्यामुळे माहिती जाणार नाही. तसे सगळ्यांना अगोदर मध्यस्थी मंडळी सांगून देतात कोणी काही बोललं तरी तुम्ही बोलू नका, कारण तुम्ही बोलले तर काय होईल सगळा काही जरी झालं तर जोपर्यंत मी आले नाही तोपर्यंत तुम्ही हलायचं नाही. भगवान महाराजांचे ध्यानच करून ध्यानपूर्ती जसं तुम्ही माणसाला मग हे सगळी बघा भगवान हॅलो हॅलो दुसऱ्या दिवशी सगळी वऱ्हाडी मंडळी आपल्या आपल्या लोकांना जिंकले आणि जिंकल्यानंतर माटामध्ये सगळं जंगी हे वऱ्हाड मोठमोठ्या गाड्या करून अंगामध्ये भरभर वस्त्र घालून अंगावर अलंकार धारण करून हे सगळे पुढे वऱ्हाडी मंडळी जिंकले. आणि जिंकल्यानंतर ही वाघाच्या नगरीमध्ये प्रवेश करण्याअगोदर सगळे जे लोक होते नगरीमध्ये पंचकोशीमध्ये, आता राजाच्या मुलीचा विवाह त्याच्यामध्ये मग सगळ्या राज्यातले लोक येणार सगळे आले आणि सगळे आल्यानंतर हे भगवान परमेश्वराच्या लग्नाच्या तयारीसाठी लग्नासाठी जमा झालेले राजा म्हणलं सगळे रामचंद्र सगळे आले आणि आतून त्याने भगवान भगवान परमेश्वराने जसं जसं सांगितलं होतं इतर देव पुढं ब्रह्मदेव माग नंतर विष्णू नंतर भगवान परमात्मा. आता मग जसे हे सगळे वऱ्हाडी मंडळी येऊन थांबले आणि तशी भगवान परमेश्वराची वऱ्हाड भगवान परमेश्वराची वऱ्हाडी मंडळी आली. आता वऱ्हाडी मंडळी आली सर्वप्रथम कोण होतं? इंद्रदेव. तर इंद्रदेवाचे वैभव बघितलं सगळ्यांनी. इंद्रदेव सात कोटीचा हत्तीवर बसलेला, इंद्रदेवाच्या हातामध्ये शस्त्र, इंद्रदेवाच्या अंगावर अलंकार, एवढं सगळं सगळे तोंडावर हात होते. ते भीमवानाला एवढा मोठा जावई कुठला असेल त्याच्याकडे गरीबांच्या घरी सांगलं त्याच्याकडे लोक विचार करतात हे संपत्ता कुठून लागले, आम्ही एवढं झटपट करीतोय संपत्त लागला आणि भीम मागून पुढं कसं काय गेले. हॅलो हॅलो यात्रा बघितली एवढं वय बघितलं त्यांना वाटतं इंद्रदेव आले तर शाली इंद्रदेव नारदांनी काय केलं होतं सगळ्या देवतांचा आसन निर्माण केलं होतं भगवान परमेश्वराच्या लग्नात सगळ्या देवतांचा इंद्रदेवचे आसनावर जाऊन बसले. नंतर आले ब्रह्मदेव. आता वाटलं इंद्र ये नसेल तर ब्रह्मदेव असतील भगवान परमेश्वराचं नाव आहे. ब्रह्मदेवाला बघितलं तर ब्रह्मदेवाचं ही वैभव ढवळी झाडी चार फुक कमळावर देव बसेल आणि राजहंस हे सगळं वैभव पहिला आज नक्की आलं. मग ब्रह्मदेव आले ही तसं केली आणि मग सगळ्यात सुंदर विष्णू भगवान परमात्मा आहे. आता विष्णूला जसं बघितलं तसं सगळ्यांना 100% 1000% पडतं की आता आज कोणाचं माता पार्वतीचा होणार नवरा असेल, कारण विष्णू भगवान परमात्मा तिथं होते आणि भगवान परमेश्वराची माया अशी सगळ्यांना काय करतो मोहित करतो. मन मोहिते या कृष्णाने या कान्हाने सुंदर भगवान परमात्मा सगळ्यांना वाटतं की हा भगवान परमात्मा आता हाच माता पार्वतीचा होणारा नवरा असेल सगळ्यांना सहज वाटतं. आणि विष्णू भगवान परमात्मा जसे आले आपल्या सर्व मंडळींना घेऊन बाजूला आले आणि नंतर भगवान परमेश्वराचं आगमन झालं. कोणाचं? महादेवाचं. आता महादेवाचं आगमन झालं तर महादेवाचं कोण लवकर आले? भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते येताळ नाचते, भूते येताळ नाचते, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते येताळ नाचते, भूते येताळ नाचते. हर्ष उक्त मापते, हर्ष उक्त माप हे गजचर मया ग्रांबर, गजचर मया ग्रांबर, गजचर या ग्रांबर. भूते येताळ नाचते, भूते येताळ नाचते,
हर्ष उक्त उमापते हर्ष उक्त उमापते भूते गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म कंठी शोभे वास्तु के हर कंठी शोभे वास्तु के हर हरि बोल व्याघ्राम गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर नाचती आता एवढं सगळं वैभव बदलल्यानंतर आता त्या नगरीतले लोक म्हटले याच्या हॅलो. पलीकडचा म्हणलं जावं म्हणलं सगळे आकृतीने वाट पाहत होते. आता जशी ती झाली कोणी महादेव आता महादेवाची गण महादेव रावण पण भूते बेताळ राहत होती जशी एकटी झाली तसं यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या महादेवाच्या वरडावर नजरा पडल्या नजरा जशा पडल्या त्यांनी बघितलं कोणाला चार पाय कोणाला चार हात कोणाला चार मुंडी कोणाला मुंडकेच नाही कोणाला हात कोणाला पाय नाही कोणाला पाय कोणाला हात नाही कोणाला डोळेच नाही एखादा डोळे तर लईच मोठे असे लोक जेव्हा बघितले मग किती जण थांबले असतील? किती जण थांबले आता हे जेव्हा वाटतं हे लग्नाला आले का मला खायला देतात सगळे धुकून सगळे पळून गेल्यानंतर ते वरड पाहिजे सगळं असे भयंकर दिसणारे सगळे सगळे भूतेर बेताळच ना सगळे पळून गेले हॅलो लग्न लग्न ना मग पाडवं मात्र काय पाडवं झालं हे झालं कोण होला मध्यंती आणि नारायणाला घडवलं कोण आलं म्हणजे ज्ञानाला आम्हाला कोण आलं म्हणजे ज्ञाना धरून त्याला इकडं आता देतच मग हे सगळं सुरू झाल्यानंतर नारद आपण मला धरून ठीक आहे मध्यंती माणसाला लय ताण असतो एक तर चांगलं झाल्यावर पण काय होतं काय लोकांना आई रान नाही आई रान काय चांगलं झालं का मी केलं वाईट केलं देवानी केलं मग आता नारदांना झालं नारद किती झाले नारद वाटलं हे का आपल्या अंगठ आला आपल्या वर सांगितलं मग विष्णूला गेले ईश्वराला म्हणते देवा तुम्ही सांगितलं तेवढं मी काम केलं पण काम अंगठ आला त्या कामामध्ये मला वाचवा नाही ते ठेवणार नाही आता शेवटी कोणाची मुलगी पर्वताची मुलगी जाते मला पर्वतासाठी मला वाचवा तुम्ही मग भगवान विष्णू गेले आणि गेल्यानंतर महादेवांना विनंती केली भगवान परमात्मा
आपल्या सखीला माता पार्वती सांगायला लागली, सखे, भगवान परमेश्वराची सवारी येणार आहे. सुट्टे द्या मला 50 द्या असं बघा बघा तुम्ही काढा लो भगवान परमेश्वराला सांगायला लागली, बस खाली सखीला विनंती करते, मला काय करा, अरे कोण माझा खाली बसा ऐका ना ऐ ज्याला द्यायचं त्याने इथं आणून देतात ते द्या तुमचे आहे तर तुम्ही द्या मिळते ते माझी 50 तुमचे देऊ का मला 50 द्या 50 द्या नाव लिहून ठेवले पैसे द्यायच्या ते सांगा ते काढा हॅलो तस्य विदुर्महेन्द्रं ओम भूर्भुवस्सुवः तस्य विदुर्महेन्द्रं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् भूर्भुवस्सुवः तस्य विदुर्महेन्द्रं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुवस्सुवः तस्य विदुर्महेन्द्रं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ज्यांना आयर जमा करायचं त्याने आयर जमा करा बरं का मग मानकर मामाला करा मामा जमा करा देवाचं लग्न आहे काही कमी होणार नाही आपल्याला बरं का महादेव पार्वतीचं लग्न आहे जाण आणा जाण पटकन नुसतं तांबातून उभा राहा दिलाच काय आणा मंगलम शोभतो सावधान तुळशील पाणी घाला वर माया
बंद करू मला येत. वदान राजा भीमकरक्मी नयनी देखो निंता करी ही जगोन सवन कोणा समी देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पू मने रखमांग वडील बंधू त्याशी पुसणे कोरिया सदा फलम वधोर्यो शिवम भवतु सावधान. नाही मला नाही धरा दोघे करावी उभी जांत्री बहुकल बलान करणे कोर्या सदा मंगलम वधवर्यो शिवम तुरंत देव तारा बलन चंद्र बलंत देव सावधान सावधान वाजंत्री सुगय सावधान वरात